हॅलो हाय नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सीजन स्पेशल अशा 2 रेसिपीज आणि त्या बनवायला खूप सोप्या आहेत आणि चवीला तर अप्रतिम आहे. एकदम लजीज अशी रेसिपीज बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे 1 पाव पनीर, जे असं बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्यायचे. आता हे घरी बनवलेलं आहे, तुम्ही विकत आणलेलं तरी चालते, घरी बनवलं तर खूपच बेटर. त्यानंतर आणखी थोडेसे तुकडे आपण बाजूला काढून ठेवूया. त्यानंतर मी इथे मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत, तर ते आपल्याला असे पातळ स्लाइसमध्ये कापून घ्यायचे. त्यानंतर एक बाउलमध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे, त्यामध्ये थोडीशी हळद आणि मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचे. त्यानंतर एका पॅनमध्ये आपण घालूया थोडंसं तेल आणि त्यामध्ये पनीरचे तुकडे घालायचे आणि टॉस करत करत आपल्याला हे पनीर मस्त असे फ्राय करून घ्यायचे. नॉर्मल फ्राय करायचे, खूप नाही. त्यानंतर लगेच आपल्याला हे हळदीच्या पाण्यामध्ये घालायचे, मिक्स करायचं. असं केल्याने पनीर खूप वेळ सॉफ्ट राहतो आणि चिवी होत नाही. त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला परत 1 कपभर तेल घालायचं, त्यामध्ये पातळ स्लाइस केलेला कांदा घालायचा आणि हा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. त्यासाठी वेळ लागणार आहे म्हणून 1 ते 1.5 ग्लास पाणी पातेल्यात घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि ताजे हिरवे मटार त्यामध्ये घालायचे आणि उकळत ठेवायचे. मटार उकळत आहेत तोपर्यंत आपण इथे मध्यम आकाराचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, जे आपण मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये असे कापून घेतलेले आहेत. त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 ते 1.5 इंच अद्रक मी इथे तुकड्यांमध्ये असं कापून घेतलेलं आहे. आता इथे आपले मटारसुद्धा छान शिजल्या गेलेले आहेत, तुम्ही बघू शकता, सुंदर असा रंग आहे. आता हे मटार आपण बाजूला ठेवूया. मटार पाण्यातच ठेवायचे, बाजूला काढायचे नाही आहे, गरम पाण्यातच असेच बाजूला ठेवायचे. त्यानंतर इथे कांदासुद्धा छान परतला गेलेला आहे. हा कांदा आता काढून घेऊया. या कांद्यामध्ये आपण जो बाजूला काढून ठेवलेला पनीर होता, जे 5-7 तुकडे, तर ते घालायचे आहेत. याने काय होतं की दही घालायचं काम पडत नाही किंवा क्रीमसुद्धा घालायचं काम पडत नाही आणि भाजीला एक असा सॉफ्टनेस येतो, क्रीमीनेस येतो. सोबतच 5-7 काजू घालायचे. थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं. त्यानंतर मिक्सर जारमध्ये अद्रक, लसण, हिरवी मिरची आणि टोमॅटो घालायचा. भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घालायची. झाकण लावून मिक्सरला हे सुद्धा आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचे. त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचे. हे तेल आपण कांदा फ्राय केला होता ना, तेच घेतलेलं आहे, कारण त्या तेलाला छान स्मोकी फ्लेवर आलेला असतो, त्याने भाजीची चव ही दुप्पट वाढते. त्यानंतर वाटलेलं टोमॅटो आणि मिरचीचं वाटण घालून याला तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचे. तोपर्यंत सीजन स्पेशल दुसरा पदार्थ बनवण्यासाठी 3 पाव दूध आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि हे आटवून घ्यायचे. इकडे मसालासुद्धा आपला बऱ्यापैकी तेल सुटेपर्यंत छान परतला गेलेला आहे. मस्त दाणेदार असा मसाला तयार झालेला आहे. त्यामध्ये अगदी थोडासा आपल्याला खडा मसाला घालायचा आहे, ज्यामध्ये दालचिनी, तेजपत्ता आणि मसाला फूल घालायचं. त्यानंतर वाटलेलं वाटण म्हणजेच कांदा आणि काजूचं वाटण घालायचं. व्यवस्थित त्याला असं मिक्स करायचं. त्यानंतर लाल मिरची पावडर घालायची आपल्या आवडीप्रमाणे, 1 चमचा धने पावडर, त्यानंतर गरम मसाला, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा घालायची आहे. अर्धा चमचा जिरा पावडर घालून ह्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता हे छान मिक्स झालं की त्यामध्ये 1 कपभर आपल्याला गरम पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून पुन्हा याला आपल्याला 5 मिनटं तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं, जेणेकरून खाली लागणार नाही. आता इथे तेल छान सुटल्या गेलेलं आहे मसाल्याला, म्हणजे मसाला आपला तयार झालेला आहे. 1 चमचा कसुरी मेथी घालायची. उकडलेले वाटाणे म्हणजेच मटारसुद्धा घालायचे आहे. परतलेलं पनीरसुद्धा पाणी काढून घ्यायचं आणि ते सुद्धा त्यामध्ये घालून द्यायचं. मग काय करायचं, व्यवस्थित त्याला असं मिक्स करायचं आहे, म्हणजे मसाला सगळीकडे कोट झाला पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाहिजे तशी ग्रेव्ही ठेवायची, म्हणजे गरजेनुसार त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी साखरसुद्धा घालूया चव बॅलन्स होण्यासाठी. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि 2 मिनटं छान त्याला शिजवून घ्यायचं. मग तयार होते आपला इथे एकदम लज्जतदार, हॉटेलमध्ये ऑर्डर देऊनसुद्धा भेटणार नाही असा घरच्या घरी तयार झालेला मटर पनीर मसाला. बघा तुम्ही, किती सुंदर हा मटर पनीर मसाला तयार झालेला आहे आणि चवीलासुद्धा तितकाच अप्रतिम आहे बरं का. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. भरपूर अशी कोथिंबीर घालायची, झाकण ठेवायचं, बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर दुसरा सीजन स्पेशल गोडाचा पदार्थ आणि तो म्हणजेच गाजरचा हलवा. एकदम सोप्या पद्धतीनं मी इथे गाजरचा हलवा बनवते आहे. त्यासाठी मी 1 किलो गाजर घेतले, ज्याची सालं काढून घेतली. त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे केले आणि कुकरमध्ये घातले. फक्त 1 मोठा अर्धा चमचा
पाणी घातलं आणि कुकरला झाकण लावून ह्याच्या आपल्याला 2 शिट्या काढून घ्यायच्या आहे। हवं तर 3 काढल्या तरी चालते, पण 2 पुष्कळ होतात। 2 शिट्ट्या निघाल्या की तुम्ही बघू शकता गाजर छान शिजल्या गेलेला आहे। अशा पद्धतीने जर केलं ना तर दूध हे फाटत नाही किंवा फुटत नाही आणि हलवासुद्धा एकदम असा क्रीमी होतो आणि लगेचच गरम गरम आपल्याला हे गाजर असे मॅशरने मॅश करून घ्यायचे। आता इथे दूधसुद्धा बऱ्यापैकी आटत आलेलं आहे आणि मी इथे कढईमध्ये तूप घातलं, त्यामध्ये सुका मेवा ज्यामध्ये मी काजू, बदाम आणि थोडेसे किशमिश म्हणजे मनुके होते ते घातलेले आहेत आणि ते परतून घेतले। त्यानंतर त्याच तुपामध्ये जो मॅश केलेला गाजर होता तो घालायचा आणि हा गाजर आपल्याला थोडासा कोरडा होईपर्यंत तुपावर छान परतवून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता मस्त हा कोरडा झालेला आहे आणि याचं तूपसुद्धा बाहेर सुटते आहे। दूधसुद्धा छान इकडे आटवलं गेलेलं आहे। असं दूध घातल्याने गाजर हलव्यामध्ये दूध फाटत नाही आणि आपल्यालाही फारशी मेहनत लागत नाही। नाहीतर ते दूध आणि गाजर एकत्र आपण जेव्हा शिजायला घालतो तर अंगावर उडते, आजूबाजूला उडते आणि मग ते रिड्यूस होण्यासाठी खूप वेळ लागतो। त्यापेक्षा अशी पद्धत सगळ्यात सोपी आहे। आता दूध घालून ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि ते सुद्धा मी बऱ्यापैकी त्याला शिजवून घेतलं, कोरडं करून घेतलं। त्यानंतर चवीनुसार साखर घातली, थोडीशी मीठ घातलं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। आता साखर वितळेपर्यंत आपल्याला याला मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता साखर छान वितळल्या गेली की सुंदर असा रंग आणि आपला हलवा असा एकदम क्रीमी तयार झालेला आहे। त्यानंतर आपण इथे घालूया विलायची पावडर आणि तळलेले ड्रायफ्रूट्स, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मग काय तयार झाला सुमधुर असा गाजर हलवा। मस्त लज्जतदार अशी मटर पनीर मसाला आणि गाजर हलवा तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।